पुण्यामध्ये आज राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली। पुण्यामधील शिवाजीनगरमध्ये 103 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। सदाशिवपेठ आणि कोथरूडमध्येही 90 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालाय। पुण्यामध्ये 31 ठिकाणी झाडांची पडझड, झाड पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली। तर पुण्यामध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आणि आता पाहूयात पुण्यातल्या कुठल्या भागात किती पाऊस झालाय ते। शिवाजीनगरमध्ये 103 मिलीमीटर, सदाशिवपेठमध्ये 93 मिलीमीटर, कोथरूडमध्ये 91 मिलीमीटर, सिंहगड रोड परिसरामध्ये 74 मिलीमीटर, पाषाणमध्ये 65 मिलीमीटर, बावधनमध्ये 48 मिलीमीटर, तर बिब्वेवाडीमध्ये 56 मिलीमीटर आणि खराडीमध्ये 31 मिलीमीटर, एनडीए परिसरात 41 मिलीमीटर, वाघोलीमध्ये 44 मिलीमीटर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।